यावर्षी मान्सूनने महाराष्ट्रात प्रवेश करायला चांगलाच उशीर केला। अनेक शेतकरी पेरणीसाठी तयार होते, बियाणं घरात होतं, शेत मशागतीनं तयार होतं, पण आकाशातून पावसाचा एक थेंबही पडत नव्हता। दिवस जात होते आणि शेतकऱ्यांची चिंताही वाढत होती, कारण पाऊस उशिरा पडला की फक्त पेरणीच उशिरा होते असं नाही, तर सोयाबीन सारख्या पिकांवर अनेक संकट एकाच वेळी कोसळतात। उशिरा पेरणी झालेली सोयाबीनची रोपं आधीच तानाखाली असतात, त्यांची मुळं अजून मजबूत झालेली नसतात आणि नेमकं अशाच वेळी जमिनीखालून एक असा शत्रू सक्रिय होतो जो दिसत नाही, आवाज करत नाही, पण काही दिवसात संपूर्ण शेत उद्ध्वस्त करू शकतो। हा शत्रू म्हणजे हुमणी आळे। हुमणीचं नुकसान इतकं धोकादायक असतं की अनेक शेतकऱ्यांना सुरुवातीला समजतही नाही की पीक का मरतंय। झाडं पिवळी पडतात, कोमसतात आणि मग अचानक सुकूनही जातात। अनेकांना वाटतं पाण्याची कमतरता आहे, पण जेव्हा मुळाजवळची माती उकरली जाते तेव्हा दिसते पांढऱ्या रंगाची सी आकारात वाकलेली जाड अळी, हुमणी। पण प्रश्न असा आहे की हुमणी अचानक येते कुठून? खरं तर हुमणी ही भुंग्याची अळी असते। उन्हाळाभर ती जमिनीत सुप्त अवस्थेत राहते आणि पहिल्या चांगल्या पावसानंतर हे भुंगे जमिनीतून बाहेर येतात आणि रात्रीच्या वेळी ते झाडांवर बसतात, प्रजनन करतात आणि पुन्हा जमिनीत अंडी घालतात। काही दिवसांनी त्या अंडीतून हुमणीच्या अळ्या बाहेर पडतात आणि सोयाबीनच्या मुळांवर तुटून पडतात। आता इथेच बहुतेक शेतकरी चूक करतात। हुमणी दिसल्यानंतर मग ते उपाय करतात, पण तोपर्यंत नुकसान हे सुरू झालेलं असतं। त्यामुळे हुमणीचा बंदोबस्त तिची अंडी पडण्यापूर्वीच करणं गरजेचं असतं आणि यासाठी सर्वात सोपा, स्वस्त आणि प्रभावी उपाय म्हणजे लाईट ट्रॅप, अर्थात दिव्यांचा सापळा। अनेक कृषी तज्ज्ञ सांगतात की हुमणी नियंत्रणासाठी अळी मारण्यापेक्षा भुंगा पकडणं जास्त प्रभावी ठरतं, कारण एक मादी भुंगा शेकडो अंडी घालू शकतो। म्हणजे एक भुंगा नष्ट केला तर भविष्यातील शेकडो हुमण्या रोखल्या जाऊ शकतात। पहिला चांगला पाऊस पडल्यानंतर संध्याकाळी शेतात किंवा शेताजवळ एक तेजस्वी बल्ब किंवा लाईट लावायचा। या लाईट खाली पाण्याचं भांडं किंवा साबण मिश्रित पाण्याची टाकी ठेवायची। रात्री प्रकाशाकडे आकर्षित होऊन भुंगे मोठ्या संख्येने तिथे येतात, प्रकाशाभोवती घिरट्या घालतात आणि पाण्यात पडतात आणि मग ते नष्ट होतात। काही शेतकरी फक्त एका रात्रीत शेकडो भुंगे पकडतात। विचार करा, हे भुंगे जर शेतातच राहिले असते तर त्यांनी किती अंडी घातली असती आणि किती हुमण्या तयार झाल्या असत्या। म्हणूनच कृषी विभाग आणि अनेक कृषी विद्यापीठे पहिल्या पावसानंतर सलग काही दिवस लाईट ट्रॅप वापरण्याचा सल्ला देतात। हा उपाय केवळ सोयाबीनसाठीच नाही, तर मका, ऊस, भुईमूग आणि इतर पिकांसाठी उपयुक्त ठरतो। याशिवाय उन्हाळ्यात खोल नांगरणी करणे हा दुसरा महत्त्वाचा उपाय। खोल नांगरणीमुळे जमिनीतील अळ्या आणि कोश वर येतात, सूर्याची तीव्र उष्णता आणि पक्षी त्यांचा नाश करतात। पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया करणं, शेतीची नियमित पाहणी करणं आणि कोमजलेली झाडं दिसताच माती उकरून तपासणी करणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे। लक्षात ठेवा, हुमणीची लढाई जमिनीखाली सुरू होते आणि ही लढाई जिंकायची असेल तर औषधांपेक्षा प्रतिबंध महत्त्वाचा आहे। विशेषतः या वर्षीसारख्या उशिरा आलेल्या मान्सूनमध्ये हुमणीचा धोका अधिक असू शकतो। त्यामुळे शेतकऱ्यांनी आतापासूनच सावध राहणं गरजेचं आहे, कारण एक छोटीशी काळजी, एक साधा लाईट ट्रॅप आणि काही तासांची मेहनत तुम्हाला हजारो रुपयांच्या नुकसान होण्यापासून वाचवू शकते। पाऊस उशिरा आला म्हणून आपण काही करू शकत नाही, पण हुमणीचा प्रादुर्भाव थांबण्यासाठी आपण नक्कीच काही करू शकतो। आज रात्री शेतात एक दिवा लावा, कारण कदाचित तो दिवा फक्त अंधारच नाही तर तुमच्या पिकांवर येणारं संकटही दूर करू शकतो।